ती भेटली तशी अचानक. दार उघडल्या उघडल्या वादळ वाऱ्याचा झोत आत यावा ना, तशीच ती भेटली. फक्त काही वेळ. दोन भिन्न दिशाहून येणारे आणि भिन्न दिशांना जाणारे रस्ते भेटतात ना, तशी ती भेटण्यापूर्वी तिचं नाव गाव कुठं माहीत होतं म्हणा, तसं तर ते भेटल्यावरही माहीत झालं नाही. एवढंच नव्हे तर पुढे मागे माहीत होण्याची शक्यताही नव्हती. पण ती अल्प क्षणांची भेट स्मृतिकोशात रुतून बसली, खोलवर, कायमची, हुरहुर लावणारी आणि अस्वस्थ करणारी सुद्धा. वेळ सायंकाळची. सूर्यानं कोळ्याने भराभर जाळं ओढून घ्यावं तशी सारी किरणं ओढून घेतली आणि त्यामुळे हलके हलके संध्याछाया आरामात इथे तिथे रेलू पाहत होत्या. गार वारे सुटले होते. पावसाची हलकीशी रिमझिम मनाला फिरवीत होती. माझं मन अधिकच हळवं झालं होतं. चित्तवृत्ती फुलारल्या होत्या. बसायला जागा मिळाल्याच्या आनंदात मी आरामात बसले. खिडकीच्या काचेवर पडणाऱ्या पावसाच्या चुकार थेंबांचा मोहक खेळ मी कितीतरी वेळ भान विसरून पाहत होते. मध्येच काचेवरची नजर काढून मी ती आत वळवली. पुढच्या डावीकडच्या सीटवर एक तरुणी बसली होती. किंचित मध्यभागी वळ, त्यामुळे तिचा चेहरा बराचसा दिसत होता. तो आटोळा चेहरा, केतकी रंग, वलयांकित काळे भोर लांब केस, या गोष्टी माझं लक्ष वेधून घ्यायला पुरेसे आकर्षित होत्या. एक नवे काव्य पाहण्यात माझी काव्यवेडी नजर गुंतून पडली. तिचा संपूर्ण चेहरा दिसावा म्हणून माझं मन कमालीचं अधीर झालं. काही क्षणातच खरंच तिने मान वळवली. क्षणभर तिच्या टपोऱ्या डोळ्यांशी माझी अधीरी नजर भिजली आणि मी अंतर्बाह्य हादरले. किती अस्थिर, चंचल होती ती नजर. ती नजर लहानपणी कुठेतरी माझ्या हृदयात घर करून बसली होती. होय, वेड्याची नजर होती ती. माझे हृदय कळवळ. हृदयात आकार घेणारं सुंदर शिल्प क्षणार्धात भंगून गेलं. कोण असेल ती? कुठून आली? कुठे चालली? एकटी की कशानं वेडी झाली? एक एक प्रश्न तरंग उठतच राहिले. त्या साऱ्या प्रश्नांना सभोवती घेऊन त्याचा गुंता सोडवत बसली. तोच. ती उठली. आपली नाजूक जीवणी विलग करीत माझ्याशी चक्क हसली. मी वेडावले. नकळत ओठावर हसूही आलं. विस्कटलेलं मन थोडं स्थिरावलं. ती माझ्याच शेजारी येऊन बसली. माझे हृदय भित्रास असं झालं. फार कोमेजून, अंग चोरवून बसून राहिलं. पण ते तिच्या गावीही नव्हते. ती हसतच होती, स्वतःशीच, स्वतःत हरवली असं. माझा जीव गुदमरला. मी बाहेर पाहिलं. रिमझिम थांबली होती. वारा हवासा वाटू लागला. मी खिडकीची काच वर उचलायला प्रयत्न करू लागताच ती टुणकन उठली आणि सरकन तिने काच वर सरळली. माझ्याकडे पाहत ती सार्थ अभिमानाने हसली. वाऱ्याच्या अडलेल्या झुळका सुळकन आत घुसल्या. मला हायसं वाटलं. थंड वाऱ्याच्या स्पर्शाने आकसलेल्या चित्तवृत्ती थोड्याशा फुलारल्या देखील. माझी नजर तिचा पाठलाग करीतच होती. तिने आपल्या माथ्यावरून घेतलेला पदराचा घोंगट अधिकच पुढे ओढून संपूर्ण चेहरा झाकला होता.
त्यातून तिचा चेहरा कमालीचा सुंदर दिसतो. मला आठवलं, झिरझिरीत पांढुरक्या ढगाआडून दिसणारा असा चांद निळ्या निळ्या आभाळात मी यापूर्वी अनेक पुनवेला रात्री पाहिला होता. क्षणार्धात तिने घुंगट ओढून मागे टाकली आणि ती मोठ्याने हसली. पुढे झुकून तिने माझा हात घट्ट पकडला. काही अस्पष्ट असे अर्थहीन शब्दही बडबडले. मी भीतीयुक्त मनाने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. तिने हात सोडून दिला आणि ती खळाळून हसली. हसतच राहिली. साऱ्या गाडीत ते हास्य भरून गेले. साऱ्या नजरा तिच्यावर केंद्रित झाल्या. तेव्हा पुढच्या सीटवरचा एक तरुण उठला. असं नाही हसायचं, शहाणी ना तू, लोकांना त्रास होतो, ये पुढे ये माझ्याजवळ. त्याने हलकेच तिला समजावली. त्याच्याकडे पाहत ती हसली. आज्ञाधारक बालकासारखी मान हलवीत ती गप्प झाली. खाली बसली, स्वतःच हरवली आणि पुन्हा चंद्र ढगाळ लपला. त्या तरुणाच्या डोळ्यातली ती वेदना माझ्या मनाला भिडली. आपल्या भावना आवरत माझ्याकडे पाहत तो स्वगत बोलल्यासारखा पुटपुटला, बहीण माझी, अचानक सुखाला ग्रहण लागलं. हॉस्पिटलमध्ये ठेवायला आणले. वेदना पुन्हा मुकी झाली. मी सांत्वन भरल्या नजरेने पाहिले. दुसरं तरी काय करणार होते. पुन्हा तिच्यात मन हरवलं. गाडी थांबली होती. खिडकीच्या काचेतून वर साचलेलं पाणी धारेने खाली ओघळत होतं. तिने हात बाहेर काढून ते ओंजळीत धरलं आणि काय होते हे लक्षात यायच्या अगोदरच तिने ते दळकटलेले पाणी पिऊन टाकले. अमृत प्यावत असे. माझे अंग शहारले. पोटात मळमळ दाटून आली आणि मी मान फिरवली. मध्येच न राहून नजर तिच्याकडे वळली. तेव्हा चांद ढगाळ दडला होता. पुन्हा पुन्हा दडतच होता. माझं स्टेशन आलं. अडलेल्या पावलांना महत् प्रयासाने उचलत तिच्याकडे शेवटचा दृष्टिक्षेप टाकत मी उतरायला जात. पण तिचे लक्षच नसते. ती घोंगटातच दंग असते. अस्वस्थ बेचैन मनाने मी घरी येते. त्यानंतर स्वप्नात देखील चांद ढगाळ दडतच असते. एक अनोखी बेचैनी पाठलाग करीतच असते. आजही, बहुधा यापुढेही. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.